रायगड विरुद्ध सातारा. चिमे डावाची पकड सातारा टाकलेली नको जाऊ ना. ठीक आहे. खिमे डावाची पकड साताऱ्याच्या पैलवान कुस्तीचा ताबा घेण्याचा प्रयत्न चालू आहे. एकेरी पट काढण्याचा प्रयत्न तिथं धुडकावून लावतोय भालचंद्र कुंभार, सुधागड, रायगड. चड्डी धरून कुस्ती आहे. कृपया प्रेक्षकांनी बोलू नका. त्या दोघांना मान्य आहे. दोघही चड्डी धरून कुस्ती खेळण्यास तयार आहेत. चड्डी धरून कुस्ती संपूर्ण भारतात खेळली जाते. फक्त आपल्या कोकणामध्ये चड्डी धरून कुस्ती केली जात नाही. अखंड हिंदुस्थानामध्ये चड्डी धरून कुस्ती केली जाते. प्रेक्षकांच्या माहितीसाठी फक्त आपल्या कोकणामध्ये चड्डी धरून कुस्ती दिली जात नाही. कात्री डाव मारण्याचा प्रयत्न हुकला. लाल चड्डीचा भालचंद्र कुंभार, सुधागड पाली, रायगडचा पैलवान आहे. आणि काळ्या लांगेचा गौरव भगत साताऱ्याचा पैलवान आहे. रायगड आणि सातारा दोन्हीही स्वराज्याची राजधानी आहे. आज शिवजयंती निमित्त पेडली या गावामध्ये मर्दुमकी आणि पुरुषार्थाची परंपरा जपण्याचं काम या गावकऱ्यांनी केलेलं आहे. कुस्त्यांचा फड भरवून एकेरी पट काढून कब्जा घेतलाय साताऱ्याच्या पैलवानाने आणि तिथूनच चड्डी किल्ली तोडून बाहेर आलेला आहे भालचंद्र कुंभार. डाव प्रतिडावाची कुस्ती चालू आहे. प्रेक्षकांना कळलं पाहिजे काय चाललंय कुस्तीमध्ये, कुठला डाव चाललाय, कोण कब्जा घेतोय, कोण कसा निघतोय. गर्दन खेच चालू आहे. पंजेगी पकड आणि तिथं एकेरी पट आणि तिथं निकाल धरण्याचा प्रयत्न. दरम्यान कुस्ती आखाड्याच्या बाहेर. एकेरी पट काढून निकाल धरण्याचा प्रयत्न होता भालचंद्र कुंभारचा. लाल चड्डीचा सुधागडचा भालचंद्र पैलवान हा भारतीय सेना दलाचा पैलवान आहे. नुकताच वेस्टर्न कमांडच्या कुस्ती स्पर्धेमध्ये 57 किलो मधून त्याची निवड झालेली आहे ऑल इंडिया सर्व्हिसेस स्पर्धेसाठी. तिथंच कब्जा घेतलेला आहे साताऱ्याच्या पैलवानांनी आणि कुस्ती कडला गेलेली आहे. कृपया पैलवानांना विनंती, पंचांचं म्हणणं ऐकायचं आहे आपण. या कुस्तीला पंच लाभलेले आहेत. संतोष फाटक, सुधागड पाली तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत ते. त्यांचा गाव फल्याण. त्यांच्या गावामध्ये देखील ते कुस्तीचा फड भरवत असतात महाशिवरात्री दरम्यान. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सुधागड पाली या ठिकाणी सर्वात जास्त कुस्तीचे मैदान भरवले जातात. प्रेक्षकांसाठी अभिमानाची महाशिवरात्रीच्या आधी अतिशय सुंदर डुबून पाठीवर जाण्याचा प्रयत्न भालचंद्र कुंभार. अतिशय सुंदर पद्धतीने बगलडूब करून पाठीवर जाण्याचा प्रयत्न होता, परंतु धोडकावून लावलेला आहे साताऱ्याच्या गौरव भगतनी. डाव प्रतिडावाची उधळण. लाल चड्डीचा भालचंद्र कुंभार खुद्द या तालुक्याचा पैलवान आहे. 2022 ला 2019 महाराष्ट्र केसरी बालेवाडी स्टेडियमला झाली होती.
त्या स्पर्धेमध्ये 65 किलोला कांस्य पदकाचा मानकरी आहे भालचंद्र कुंभार. आपल्या सुधागड पाली तालुक्याला महाराष्ट्र केसरी सारख्या स्पर्धेमध्ये मेडल दिलेला आहे तो लाल चड्डीचा भालचंद्र कुंभार. कृपेने अपेक्षित आहे, आपल्याच गावचा आपल्याच तालुक्यातला पैलवान आहे. देण्याची दानत लागते. 50 असो 100 असो आपल्या खिशात हात टाका. आपल्या तालुक्यातला पैलवान आज शेवटची कुस्ती करतोय. एकेरी पट काढलेला आहे भालचंद्र कुंभारनी. धुडकावण्याचा प्रयत्न साताऱ्याच्या पैलवानाचा. डाव प्रतिडाव. तेवढ्याच तोडीचा साताऱ्याचा गौरव बघत त्याला देखील राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पदक आहेत. त्याच तोला मोलाचा पैलवान आहे. कुस्तीला कॉमेंट्री चालू केली, 5 मिनिटं वेळ निघून गेलं, कोणाला कळलं नाही. घामाचा चिखल व्हायला लागलाय पैलवानांचा. प्रेक्षकांना दिसत असेल आता 5 मिनिटं कसं वेळ गेलं कळालं नसेल. माती घ्या, दोघांनी माती घ्या. आणि कब्जा घेतला साताऱ्याच्या गौरव भगतने. कुस्ती निकालीच होणार. गौरव भगत यांच्याकडे कुस्तीचा ताबा आहे. साताऱ्याचा गौरव भगत. दसरंग मारण्याचा प्रयत्न होता, तेवढा चपळ आणि चाणाक्ष गौरव भगत साताऱ्याचा, काळ्या लांग्याचा. शेवटची कुस्ती चालू आहे आणि एवढ्या शांतचित्तेने प्रेक्षक देखील कुस्तीकडे लक्ष देऊन बघत आहे. कृपया प्रेक्षकांसाठी देखील आपण स्वतःसाठी टाळ्या वाजवायचे. बजरंग बली की पवनसुत हनुमान की, छत्रपती शिवाजी महाराज की. रायगड विरुद्ध सातारा दरम्यान कुस्ती चालू आहे आणि कुस्ती कडला आलेली आहे. काळ्या चड्डीचा गौरव भगत याच्याकडे कब्जा आहे आणि त्याच किल्ली तोडून निघाला भालचंद्र कुंभार. दोघांनी माती घ्यायची. आपल्या गावचा आपल्या तालुक्यातला पैलवान आहे. कृपया नुसतं बघायचं नाहीये त्याच्या कुस्तीकडे. भविष्यामध्ये ह्या गावात देखील चांगल्या लेवलचे पैलवान तयार होतील अशी अपेक्षा आहे. छडी टांग लावण्याचा प्रयत्न भालचंद्र कुंभारचा. धुडकावून लावलेला आहे. गौरव भगतनी दरम्यान कुस्ती बाहेर. डाव प्रतिडावाची कुस्ती. प्रेक्षकांकडनं अजून जोरात टाळ्यांची अपेक्षा आहे. बजरंग बली की. पाणी द्या पैलवानांना. अतिशय सुंदर ठोका टाकण्याचा प्रयत्न. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, ठोकर टाकतात का एकमेकांना ठोकर टाकणं म्हणजे समोरच्या पैलवानाचं लक्ष विचलित करणं. म्हणजे ठोकर टाकल्यावर समोरचा पैलवान लगेच रागात येतो आणि काहीतरी चुकीचं करतो आणि समोरचा आपल्याला चुकीमध्ये सापडतो. प्रेक्षकांना वाटायचं मारामारी करता येईल. पटवून द्यावं लागतं.
आणि अतिशय सुंदर एकेरी पटाला लागण्याचा प्रयत्न गौरव भगतचा धुडकावून लावतोय तो भालचंद्र कुंभार. अतिशय सुंदर पायाची लाभ लावण्याचा प्रयत्न. गर्दनखेच चालू आहे. शेवट अंतिम 5 मिनिट कुस्तीचे गर्दनखेच चालू झालेली आहे जोरात. कुस्तीला वेग वाढलेला आहे. अतिशय सुंदर एकेरी पट काढलाय पुन्हा गौरव भगत साताऱ्याचे पैलवान काळ्या चड्डीचे. आणि तेवढ्याच चपळाईनं एकेरी पटातून पाय सोडून घेतला भालचंद्र कुंभारने. कुस्ती